मंत्री संजय राठोड यांची रणनीती आता अखेर यशस्वी ठरताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याला प्रगल्भ, समृद्ध आणि वैचारिक राजकारणाची परंपरा लाभली आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी यवतमाळ जिल्ह्याच्या हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची परंपरा येथे कायम राहिली आहे. याच परंपरेची प्रचिती यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळाली. राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य या प्रक्रियेत लाभल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय चुरशीची शक्यता असतानाही ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. 1646 मतदार असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणि लोकप्रतिनिधींची भूमिका लक्षात घेता निवडणूक अविरोध व्हावी अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत होती. हीच भावना लक्षात घेऊन मंत्री संजय राठोड यांनी समन्वयाची भूमिका स्वीकारली. संख्याबळ अपुरे असतानाही महाविकास आघाडीने सुरुवातीला निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. मात्र मंत्री राठोड यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेला गती मिळाली. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भोतडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती समोर अंतर्गत पेच निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. तसेच अपक्ष उमेदवार सय्यद फारुक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत पडद्यामागे अनेक पदाधिकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका बजावली. संजय राठोड यांचे जवळचे सलीम खेतानी, पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगणे, बाळासाहेब दौलतकर जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड जिल्हा प्रमुख यशवंत पवार, राजूदास जाधव, गजानन डामोडे तसेच आदिवासी आघाडी संपर्क प्रमुख सुरेश चिंचोडकर यांनी विविध स्तरातून संवाद साधण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी